फायनलचा दिवस आणि सोमवार दिनांक या स्पर्धेच्या बरोबर नाट्य रसिकांना खुशखबर या सर्व तो स्टारुंक स्टार बबलू गवडे मैदानामध्ये पावलं टाकतोय. कृष्ण या स्पर्धेची पहिली पहिली हॅट्रिक ज्याच्या नावावर कोरली गेली. या स्पर्धेचा लेखाचोगा जगन्नाथ उर्फ जगू गवडे निर्धाव षटक, षटकारांची आतषबाजी उत्तम चव्हाणचे आणि त्यानंतर या मैदानावर मगाशच्या सामन्यात जी सुंदर फलंदाजी जयेश सरमरकरने केली होती त्या फलंदाजीच्या आशा अपेक्षा होत्या त्या MSPR स्पोर्ट्स संघाला. तर एका बाजूने पहिला गडी बाद झाल्यानंतर क्रमवारी आणि हॅट्रिक ऑनचा चेंडू घेऊन गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होतोय तो मात्र भरत एक अनुभवी गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. हलक्या हाताने घेऊन काढलं ते दिशा दिल्या ते चेंडूला डीप ऑन द कार्पेट पद्धतीचा फटका. नागेश कवडे आमच्या स्क्रीनवर चेंडूची परती करतोय तोपर्यंत एक धावी बहाल केली जाते आणि या एकेरी धावसंख्येनं सांघिक धावसंख्येचं खातं खोललं जातंय. एक धाव ही धाव फलकावर 3 चेंडूच्या समाप्तीनंतर 2 गड्यांच्या मोबदले आहेत आणि डाव्या हाताचा फलंदाज मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय तो साबाजी आपल्याला पाहायला मिळतोय. वीर मराठा संघ तब्बल एका बाजूनं सुरेख खेळाचं प्रदर्शन सुशील आणि महेश मगाशच्या सामन्यामध्ये षटकारांची ज्यांनी लयलूट केली आणि षटकारांची लयलूट जवळ एका बाजूनं आडव्या बॅटनं फटका पाहायला मिळतोय. समजी लगतचा डीप ऑन द कार्पेट पद्धतीचा फटका. एकेरी धावसंख्येची पावलं ही द्विर धावसंख्येकडे हसमावली गेली आणि 2 धावा या सहजासहजी पूर्ण करत सांघिक धावफलक हा धावफलकावर मात्र 3 धावा धावफलकावर पहिलं षटक प्रगतीपथावर. पहिलं षटक प्रगतीपथावर 3 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात ही केविलवाणी परिस्थिती मैदानावर एका बाजूनं MSPR स्पोर्ट्स संघाची आणि येणाऱ्या काळात एका बाजूनं या जोडीला हा खेळ मात्र सावरायला लागेल. आडव्या बॅटनं पटका टोलबाबा थोडस लिस्टिकच्या बाहेरचा चेंडू पंच आमच्याकडे वळतायत की काय दोन सावंत करतायत. स्वीर चेंडूचा इशारा अभंतरच्या स्वरूपात एकेरी धाव संख्या धावफलकावर आणि 4 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतंय. थोडीशी दुखापत होते मैदानामध्ये खेळ थोडासा थांबला जातोय. थोडस डॅन्सिंग एरिया हातामध्ये बरोबर चेंडू येत नाही. या ठिकाणी खेळ थोडासा सावरतोय तो वीर मराठा संघाच्या बाजूनं गोलंदाजी अतिशय प्रभावशाली. सुरुवातीचे 2 तगडे खेळाडू हे 0 धावसंख्येवर भोपळा घेऊन माघारी परतल्यानंतर एकेरी धावसंख्येनं सुरुवात या मैदानावर राकेशनं केली आणि संभाजी स्ट्रायकर एंडला सुरेख पद्धतीची गोलंदाजी पंचांकडे पायचीच अपील केलं जात आहे. पंच सांगतायत थोडस बाहेर असला निर्वाह प्राप्त करतायत आणि निर्धाव चेंडूची गणना ही धावफलकावर होत. पहिल्या एका बाजूने षटकाच्या सांगतेकडेचा चेंडू अजूनही सांगता करणाऱ्या चेंडूचा खेळ बाकी. 5 चेंडूंचा खेळ समाप्त. 4 धावा धावफलकावर 2 गड्यांच्या मोबदल्यात लेखाचोखा आपल्याला पाहायला मिळतोय तो MSPR स्पोर्ट्स संघाचा. आडव्या बॅटनं पटक्यात टोलबाबा बॅटच्या पट्टे देत नाही. चेंडू क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचेपर्यंत एक धावी बहाल केली जाते आणि बहाल केलेली एक धाव पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर सांघिक धावफलकावर 5 धावा धावफलकावर 2 गड्यांच्या मोबदल्यात.
टीम मीटिंग कमी लावा मित्रांनो, कारण थोडासा बेल लाईटचा अपील नाही आहे. विनंती असेल लवकरात लवकर क्षेत्ररक्षण सजवा आणि या दोन गोष्टींकडे तसं पंचायत लक्ष द्या. लवकरात लवकर सामन्याला सुरुवात करा. गोलंदाजी बरोबर गोलंदाज सज्ज होतोय तो महेश आपल्याला पाहायला मिळतोय. एका बाजूनं या महेशनं सुरेख खेळाचं प्रदर्शन, षटकार चौकारांची आतषबाजी या वीर मराठा संघाच्या बाजूनं प्रतिनिधित्व करत असताना आपल्याला पाहायला मिळाली. आणि त्यानंतर या मैदानावर सुशील जन बॅक टू बॅक 2 वेळा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपल्या बाजूने पटकावला. हातातून निसटलेला सामना ऐन मोक्याच्या क्षणी षटकारांची आतषबाजी आपल्याला पाहायला मिळाली. तो अष्टांच्या मागे उभा राहतोय सुशील नामक खेळाडू. आडव्या बॅटनं पटका टोलवा. हा बॅटची कट लागून चेंडू जातो क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. चेंडूची परतीपर्यंत एक धावी बहाल केली जाते आणि बहाल केलेली एक धाव संख्या हे सांघिक धावफलक हा धावफलकावर मात्र पुढे सरकला गेला. तो 6 धावा धावफलकावर. कौतुक करावं लागेल मी म्हणेन या वडेश्वर मित्र मंडळाचं. शेवटचा सामना आणि शेवटचा सामना हा अतिरिक्त असतो, बेल लाईटचं अपील असतं आणि प्रत्येक या ठिकाणी आयोजकाने एक सुंदर असा निर्णय घेतलाय आणि निर्णय हा प्रत्येक खेळाडू लाईनमन म्हणून पाहायला मिळतोय. म्हणजे आज मात्र कार्य, या कार्याला तुमच्या खूप खूप सलाम मित्रांनो. आणि तुमचं लाख मोलाचं सहकार्य असंच आम्हाला शेवटच्या क्षणापर्यंत लाभू दे असं आशा अपेक्षा बाळगतोय. सर्व लाईनमन सर्व आयोजकांच्या वतीनं नक्की टाळ्यांच्या मला स्वागत करूया, कारण सुरेख असं आयोजन, नीटनेटकं असं आयोजन या स्पर्धेचं भव्य दिव्य अशी ट्रॉफी सातवा धावफलकावर 2 चेंडूंचा हा खेळ समाप्त होतोय. पुन्हा एकदा या ठिकाणी मात्र चेंडू पंच या ठिकाणी खून करताय स्वेर चेंडूची अवंतरच्या स्वरूपात एकेरी या धावसंख्येनं सांघिक धावफलकावर पुढे सरकला गेला. 8 धावा धावफलकावर. 8 धावा या धावफलकावर. आडव्या बॅटनं पटक्यात टोलवा. वेळ हा मनचोगा फलंदाजांचा थोडासा सफल जातोय. संध्याकाळचं सत्र आहे, सूर्य थोडासा मावळतीकडे, हवेचा वेग थोडासा कमी होत जाईल आणि या काळात मात्र कुठेतरी एमएसपी स्पोर्ट्स संघाने 50-55 जरी धावा जमवल्या तरी एका बाजूने वीर मराठा संघाला एक तगडा आव्हान होईल मैदानावर. पण महत्वाचे खेळाडू माघारी परतले. सरते शेवटी काम करायचंय, पाया रोवायचंय. सुरुवातीच्या कालखंडामध्ये एका बाजूनं धावचीची संधी या मैदानावर आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये सुरक्षितरित्या फलंदाज पोहोचला राकेश आणि परतीची फेक येईपर्यंत या 2 धावा बहाल करत सांघिक धावफलक हा धावफलकावर मात्र दुहेरी धावसंख्येमध्ये परावर्तित होतोय. 10 धावा धावफलकावर. 4 चेंडूंचा हा खेळ समाप्त. सांघिक धावफलकावर 10 धावा धावफलकावर. दुसरं षटक प्रगती पथावर मॅच सज्ज होतोय. पुन्हा एकदा आडव्या बॅटनं मोठा फटका, फुलटॉस पद्धतीचा चेंडू क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतोय संघाचा संघनायक आणि झेलवाच्या स्वरूपात एका बाजूला डाव्या हाताच्या फलंदाजी खेळी अपेक्षांना कुठेतरी या मैदानावर जिवंत करावं लागेल येणाऱ्या कालखंडामध्ये. तो एक गुणवान खेळाडू कॉमेंट्री बॉक्सचा आदर नाव घेतला तर तो सुरेश वालालकर सज्ज होतोय नॉन स्ट्रायकर एंडला. हलक्या तर डीप ऑन द कार्पेट पद्धतीचा फटका लॉंग ऑन द क्षेत्ररक्षण घेतोय. वेगानं सुंदर क्षेत्ररक्षण, टाळ्यांचा आवाज करून देणारं क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे आणि एका हाताने ऐन मोक्या क्षणी चेंडू अडवला जात प्रतिस्पर्धी संघाला एक धावी बहाल करतोय. 2 षटकांचा खेळ समाप्त. सांघिक धावफलकावर 3 गड्यांच्या मोबदल्यात 11 धावा धावफलकावर हा लेखाचोखा आपल्याला पाहायला मिळतोय. नाणेफेक जिंकून घेतलेली प्रथमतः ही फलंदाजी एका बाजूने मोठा कळस चढवायचा आहे आणि पाया रोवण्याच्या नादात मात्र 3 कंदे खेळाडू मात्र 3 मोहरे हे माघारी परतले आणि दुसऱ्या बाजूने सरते शेवटी जबाबदारी या 2 खेळाडूंना देऊन टेपते ती मात्र एमएसपी स्पोर्ट्स संघाच्या बाजूने.
गोलंदाजी मार्गवर गोलंदाज ज्यानं बोलबाला चालवलं स्पर्धेचा कालच्या स्पर्धेचा पहिला दिवस आणि पहिल्या सामन्याचा पहिला मॅन ऑफ द मॅच या स्पर्धेचा जो ठरला जर्सी नंबर 10चा खेळाडू सुशील गुमे आपल्याला पाहायला मिळतोय. 2 वेळा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार ज्याला बहाल केला गेला तो सुशील पाहायला मिळतोय. सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते. लॉकअपचं क्षेत्ररक्षण चेंडूपाशी जातोय. चेंडूची थोडीशी या ठिकाणी डिलाई 2 ते 3 खेळाडू या ठिकाणी करतायत. सरते शेवटी चेंडू सीमाशा नजदीक अडवला जातोय आणि जवळ ज्या ठिकाणी 1 धावी होती त्या ठिकाणी तब्बल 3 धावा बहाल केल्या जात आहे प्रतिस्पर्धी संघाला आणि सांघिक धावफलक धावफलकावर 14 धावा धावफलकावर 14 धावा धावफलकावर तिसरं षटक हे प्रगतीपथावर असताना पहिल्या चेंडूवर तब्बल क्षेत्ररक्षकांची गोरचूक आणि त्यावर मात्र 3 धावा या बहाल केल्या जात आहेत आणि षटकारा चौकारांचा ज्याला बादशाह ज्याच्याकडे आशा अपेक्षा तो MS स्पोर्ट्स संघाचा सूरज सज्ज होतोय. फटका फसलाय जरूर सूरजचा. 9 मॅच लाईन मध्ये चेंडू विसावला तो एकेरी धावसंख्येची पावलं ही दुहेरी धावसंख्येकडे सहजासहजी वळले जात आहेत आणि 2 धाव्यानं सांघिक धावफलक हा धावफलकावर एका बाजूनं 16 धावाच्या धावफलकावर 16 धावा धावफलकावर 2 चेंडूंचा खेळ समाप्त होतोय. तिसरं षटक हे प्रगती पथावर हलक्यात घेऊन काढला जातोय. चेंडू क्षेत्ररक्षक घेतो आमच्या स्क्रीनवर. हे क्षेत्ररक्षक किती बरेच वर्ष क्रिकेट खेळतायत ते आमच्या स्क्रीनवर येत आहेत आणि सुंदर क्षेत्ररक्षण करतायत. विश्वनाथ गावडे आमच्या स्क्रीनवर येत आहेत कारण विश्वनाथ गावड्यांना सलाम करावा लागेल नाईकजी कारण बरीच वर्ष क्रिकेट आणि गावातील एक स्पर्धा आणि या स्पर्धेला दाद देणारी क्षेत्ररक्षण म्हणजे युवा खेळाडूंना लाजवेल क्षेत्ररक्षण जे करतात. कालच्या तर सुंदर क्षेत्ररक्षण या मैदानावर त्यांनी केलंय. सुंदर गोलंदाजी अचूक टप्प्याची गोलंदाजी खोलवर टप्प्याचे चेंडू या गावातील अनुभवी खेळाडू जवळजवळ कामानिमित्त मुंबई पुणे गोवामध्ये होत आहेत आणि हे खेळ खेळण्यासाठी हा वडेश्वर चषक खेळण्यासाठी सुट्टी काढून स्पेशल या स्पर्धेचा आनंद लुटतायत आणि कामगिरी सुद्धा अतिशय सुंदर पाहायला मिळते. बऱ्याच वर्षांनी या मैदानावर आपल्याला सुशील पण पाहायला मिळतोय. सुशीलची कामगिरी सुंदर पद्धतीचे मोठा फटका पाहायला मिळतोय. कबरच्या डोक्यावर 9 मॅच लाईन चेंडू विसरला जातोय. क्षेत्ररक्षक चेंडूचा ताबा मिळवेपर्यंत मात्र एकेरी धावसंख्येचं रूपांतर हे दुहेरी धावसंख्येमध्ये परतीची फेक ही परतीची फेकीपर्यंत 2 धावा आणि सांघिक धावफलकावर 19 धावा धावफलकावर तिसरं षटक हे प्रगतीपथावर. वडेश्वर चषक 2022 हा रणसंग्राम जणू काही विद्यमान सोहळा या मैदानावर रंगला जातोय. युट्यूबच्या माध्यमातून लाईव्ह प्रेक्षेपण आमचे सहकारी मित्र ओमकार आणि त्याच्या साथीला प्रथमेश. प्लॅस्टिकच्या बाहेरचा चेंडू पंच 2 समांतर करताय. स्वेर चेंडूचा इशारा अवांतरच्या स्वरूपात 1 या धावसंख्येनं धावफलक बोनस धावसंख्येनं पुढे सरकला गेला. 20 धावा धावफलकावर. धावफलकाचा विचार केला तर एका बाजूनं सुसज्ज स्थितीमध्ये आपल्याला धावफलक पाहायला मिळतोय तर दुसऱ्या बाजूनं मोठे फटके मारण्याचे प्रयत्न पाहायला मिळत आहेत. क्षेत्ररक्षक येत आहेत आमच्या गोलंदाजी वर्गवर गोलंदाज संच होतोय. आपल्या वैयक्तिक कोट्यातील दुसरं व संघिक 4थं षटक धावसंख्येला सुरुंग लावणारं षटक घेऊन गोलंदाजी मार्गवर गोलंदाज तो मात्र महेश आपल्याला पाहायला मिळतोय. मिस टायमिंग फटका पाहायला मिळतोय. 9 मॅच लाईन मध्ये चेंडू पॉइंटच्या दिशेनं क्षेत्ररक्षक चेंडूची शर्यत एकेरी धावसंख्येची पावलं ही दुहेरी धावसंख्येकडे परतीची फेक सुरेख पद्धतीची पंचांकडे अपील केला जातोय. पंच सांगताय फलंदाज हा आपल्या पॉपिंग क्लोज मध्ये सहजासहजी पोहोचतोय आणि 23 धावा धावफलकावर 4थं षटक हे प्रगतीपथावर असताना अजून एक बॅटिंग चॉईस पॉवर प्ले षटक येणं बाकी. या षटकामध्ये मोठे फटके घ्यावे लागेल. जे काही करायचं आहे कार्य ते या 2 खेळाडूंना करावं लागेल कारण बाकीचे खेळाडू एक सुरेख पद्धतीचे षटकार चौकार ठोकण्यामध्ये माहेर म्हटले जात आहेत. ते आपलं काम करतील पण एका बाजूनं सुसज्ज स्थितीवर धावफलक नेऊन ठेवायचं काम या 2 फलंदाजांकडे आशा अपेक्षा ते मात्र MS स्पोर्ट्स संघाच्या बाजूला. सांघिक धावफलकावर 23 धावा
पहिल्या चेंडूचा हा खेळ समाप्त होतोय. दोन तगडे खेळाडू हे मात्र शून्य धावसंख्येवर माघारी परतल्यानंतर या मैदानावर एका बाजूनं थोडीशी खेळ साबाजीची संपुष्टात आली 5 धाबांची आणि त्यानंतर या मैदानावर गोलंदाजी मार्कवर गोलंदाज संच होतोय. आमच्या मान्यवर कक्षेच्या इनकडनं तो महेश आपल्याला पाहायला मिळतोय. गोलबर टप्प्याचा चेंडू थोडासा एस्टरनं हवा घालत जातोय चेंडू आणि वेगळी स्टाईल आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूने जी पिक्चरची स्टाईल संदीप आपल्याला पाहायला मिळते महेशची. प्रत्येक चेंडू डॉट गेल्यानंतर काहीतरी खून करतोय महेश मैदानामध्ये. पुन्हा एकदा सुरेख गोलंदाजी, अचूक टप्प्याची गोलंदाजी, फलंदाजांना जखडून ठेवणारी गोलंदाजी आता मात्र पाहायला मिळत. सांघिक धावफलक स्थिरावला गेला तो मात्र 23 धावा या धावफलकावर. ऑस्टिकच्या बाहेरचा चेंडू हलकीसी कट लागून शॉर्ट थटपॅडला चेंडू विसवला. तो बऱ्याच वेळानं एक धाव येते आणि एकेरी धावसंख्येनं सांघिक धावफलक 24 धावा या धावफलकावर. 4 चेंडूंचा हा खेळ समाप्त. 24 धावा धावफलकावर. चौथं षटक हे प्रगतीपथावर. या षटकाची सांगता करण्याच्या अजून 2 चेंडूंचा खेळ बाकी आणि या 2 चेंडूंवर एका बाजूनं एका दुसरं आक्रमण करावं आणि सूरज सारख्या तगड्या खेळाडूला जखडून ठेवावं हा इरादा एका बाजूनं वीर मराठा संघाचा. सूरज सारख्या जखडून ठेवला तर पंचांकडे थोडासा आत्मविश्वास कमी असं अपील. दोन्ही पंच हे टेनिस क्रिकेटचा ढेर सारा अनुभव आपल्या निर्णयावर ठाम राहत आहेत आणि लेग बाईकच्या स्वरूपात कुठेतरी एकदा ही बहाल केली जाते ती मात्र धावफलकावर. सांघिक धावफलक धावफलकावर. मोठा फटका पाहायला मिळतोय. ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू क्षेत्ररक्षक दुरून येतोय आणि सुंदर पद्धतीचा झेल टिपतोय. जो क्षेत्ररक्षकाने एका हातामध्ये चेंडू अडवला गेला आणि त्यानंतर टाळ्यांचा आवाज, टाळ्यांची छाप ज्यानं घेतली आणि 30 टाळ्यांची पाठीवरची छाप घेऊन पुन्हा एकदा सुंदर पद्धतीचा झेल पकडतोय आणि राकेश नामक फलंदाज मात्र माघारी परततोय. डीच आहे. करताय बॅटिंग चॉईस पॉवर प्लेची म्हणजे 3 खेळाडू हे 30 सर्कलच्या बाहेर मध्ये. लॉक ऑनला एक पहिला मिळतोय खेळाडू. 25 धावा धावफलकावर. लॉक ऑनला एक खेळाडू पहिला मिळतोय आम्हाला. लॉक ऑफला एक क्षेत्ररक्षक आणि डीप मिड विकेटला एक क्षेत्ररक्षक. हे चक्रव्यूह रचलं जात आहे एका बसवलं वीर मराठा संघाच्या बसवलं. 5व्या षटकात प्रारंभ होतोय आणि गोलंदाजीची सुरुवात त्यानं केली. सुरुवातीच्या कालखंडामध्ये 2 मोहरे प्रतिस्पर्धी संघाचे त्यानं बाद केले. तो भरत सज्ज होतोय. आडव्या बॅटनं मोठा फटका डीप मिड विकेटला. तो चेंडू सरळ उडवला गेलाय. तो मात्र गगनाला गवस निघालणारा फटका हा 6 धावांसाठी डीच आहे. पद्धतीचा चेंडू सरळ चेंडू जातोय तो चौकारासाठी. चौकारानं पुन्हा एकदा गोलंदाजाचं स्वागत. बॅक टू बॅक 2 मोठे फटके. 2 चेंडूंवर 10 धावा निघतायत आणि या 4 धावानं सांघिक धावफलक धावफलकावर 35 धावा या धावफलकावर. बचाव.
धावपलकावर आडव्या बॅटनं फटका टोलवावा हा मनोजोगा फलंदाजाचा असफल राहतोय. जरी तुम्हाला दोन मोठे फटके टोलावले तरी पुढील चेंडू कुठेतरी तुला आम्ही रोखून ठेवणार या निर्णयानं एक कुठेतरी आखूड टेप्पा चेंडू टाकतोय, आपल्या अनुभवपणा लावतोय आणि तो अनुभवपणा लावत 3 चेंडूंच्या समाप्तीनंतर 35 धावा या धावपलकावर लगावल्या जात आहेत. ते मात्र MSPS स्पोर्ट्स संघाचे. मोठा फटका पाहिला मिळतोय, फटका मात्र फसलाय क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि साधा सोपा लॉलीपॉप पद्धतीचा झेल सुटला जातोय आणि सरते शेवटी मात्र चौकारासाठी हा चेंडू गणला जातोय. तो मात्र MSPS स्पोर्ट्स संघाच्या बाजूनं चौकारासाठी जातोय चेंडू. ऐनमुखीच्या क्षणी क्षेत्ररक्षक चेंडू घेऊन हा लाईनचा बाहेर येतोय आणि त्याची योग्य ती खूण आयोजक आमच्याकडे करतायत. ते 4 धावा आणि सांघिक धावपलकावर 38 धावा 39 धावा या धावपलकावर. साधा सोपा लॉलीपॉप पद्धतीचा थोडासा उत्साह कुठेतरी होता. मी धावून झेल पकडलंय, हे साधं सोपं झेल मी सहजासहजी पकडणार, पण एका बाजूला झेल सुटला आणि सुटलेला झेल हा मात्र बोनस स्वरूपाचा धावफलक उभारला. हा धावफलकावर 39 धावा धावफलकावर. सुरेख गोलंदाजी मी म्हणेन नाईक सर, एका बाजूला या मैदानावर गोलंदाजानं काम केलं होतं, साथ द्यायची होती ती मात्र क्षेत्ररक्षकांना आणि क्षेत्ररक्षकाचा अतिउत्साह येणाऱ्या काळात कितपत मागात ठरेल तो मात्र वीर मराठा संघाला. सांघिक धावपलकावर 39 धावा धावपलकावर. प्लास्टिकच्या थोडासा बाहेर दिसतो चेंडू, पंच आमच्याकडे वळताय. स्वेर चेंडूचा इशारा अवंतरच्या स्वरूपात बोनस या धावसंख्येनं 40वी गाठतोय धावपलकावर. तो मात्र MSPS स्पोर्ट्स संघ या मैदानावर 40 धावा धावपलकावर. आडव्या बॅटनं पटके टोलवावे हा इरादा. वारंवार सूरजचा चेंडू आणि चेंडूवर संपर्क होत नाही. षटकाची झाली सांगता आणि षटकाच्या सांगतेनंतर सांघिक धावपलक हा धावपलकावर 40 धावा धावपलकावर. आणि जवळजवळ हा कालच्या दिवसाला या स्पर्धेला सुरुवात, आजचा दुसरा दिवस आणि याच मैदानावर रसिक प्रेक्षकांसाठी खेळाडूंसाठी एक सुवर्ण संधी. अनसुल प्रीमियर लीग 2022 ची या ठिकाणी घोषणा केली जाते. 4, 5 आणि 6 फेब्रुवारीला याच मैदानावर अनसुर प्रीमियर लीग APL या नावानं खेळली जाणारी स्पर्धा, रंगतदार स्पर्धा या मैदानावर खेळली जाईल. खेळाडूंना नाममात्र संधी, रसिक प्रेक्षकांना ही खुश खबर. सांघिक धावपलकावर 40 धावा 5 षटकाच्या समाप्तीनंतर अंतिम षटकाचा अजून एक खेळ बाकी आणि गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होतोय. तो मात्र आमच्या मान्यवर कक्षाच्या एंडकडनं अजून एक गुणवान खेळाडू तो नागेश गावडे आपल्याला पाहायला मिळतोय. आडव्या बॅटनं फटका पाहायला मिळतोय तो दर्शनचा. सांघिक धावपलकावर 40 असताना एक मोठा फटका. क्षेत्ररक्षक चेंडूची शर्यत, चेंडू विजय येतोय, चौकारासाठी गणला जातोय. जरी सुरुवातीच्या 2 फलंदाजांनी कार्य नाही केलं तरी आम्ही मोठे फटके टोलवणार. 4 धावानं सांघिक धावपलकावर एका फायटिंग टोटलकडे 44 धावा या धावपलकावर. चौकारानं गोलंदाजाचा मोठा फटका टोकून मात्र स्वागत करतो एक युद्धोन्मुख खेळाडू, युवा खेळाडू तो दर्शन आपल्याला पाहायला मिळतोय. आणि गोलंदाजी मार्कवर गोलंदाज पहिल्या चेंडूवर थोडासा खराब चेंडू ऑर्मप पद्धतीचा नागेशचा आपल्याला पाहायला मिळाला. त्यानंतर थोडासा ऑफस्टिकच्या बाहेरचा चेंडू पंच आमच्याकडे बळताय. स्वेर चेंडूचा इशारा करतायत, दंडात्मक केला ते गोलंदाजाला. एकेरी धावसंख्येनं सांघिक धावपलकावर 45 धावा या धावपलकावर. 45 धावा धावपलकावर. एका बाजूनं जयेश धर्मळकर 0 या धावसंख्येवर माघारी परतला होता. वाटत होतं धावा 40 पर्यंत गाठतोय की नाही MSPS स्पोर्ट्स संघ, पण कार्य सुंदर पद्धतीचं. सुरेश वालावलकरच्या षटकात चौकारांची आतषबाजी आणि त्यानंतर अंतिम षटकामध्ये त्या ठिकाणी मोठे फटके टोलवावे हा इरादा होता. सूरज नॉन स्ट्रायकर एंडलाय. सूरज मोठे फटके मारतोय पण एकेरी धाव काढून कुठेतरी द्यावी हा इरादा, हा कुठेतरी कानमंत्र येतोय सूरज आपल्या साथीदाराला आणि सांघिक धावपलकावर स्थिरावला गेला. 45 धावा धावपलकावर 2 चेंडूंच्या समाप्तीनंतर अंतिम षटके प्रगतीपथावर. आडव्या बॅटनं फटके टोलवावे हा इरादा. चेंडू आणि चेंडूपासून संपर्क थोडासा दूर राहतोय. चला धावा येऊन द्याची स्थिती निर्माण झाली होती ती ऐनमुखेच्या क्षणी चला हवा येऊन द्या अशी स्थिती निर्माण होते. 2 चेंडू सलग निर्धाव, 1 चौकार, 3 चेंडूत 5 धावा या येत आहेत
आणि 45 धावा या धावफलकावर लगोलग MS स्पोर्ट्स संघ उर्वरित चेंडूंचा खेळ सामना करण्यासाठी पुढे सरसावत मोठा फटका डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक 2 येत्या चेंडूपाशी क्षेत्ररक्षक पोहोचेपर्यंत एक धावे बहाल केली जाते आणि एकेरी धावसंख्येनं सांघिक धावफलकावर 46 धावा धावफलकावर 4 चेंडूच्या समाप्तीनंतर 4 चेंडूंचा हा खेळ समाप्त होतोय. वीर मराठा संघ नाणेफेक हरल्यानंतर या मैदानावर लढत करतोय आणि ती लढत येणाऱ्या काळात एका बाजूने विजयाचा झेंडा आपल्या बाजूने आम्ही फडकणार हे मात्र सांगता येतो. वीर मराठा संघ फलंदाजी त्यांच्याकडे तगडी आहे. एका बाजूने सुरुवात जरी संत गतीने असली तर शेवट मात्र एकदम षटकाराच्या चौकाराचे करतायत. असे दोन त्यांच्या कोट्यामध्ये खेळाडू म्हणजे एक महेश आणि सुशील. ऑस्टिकच्या थोडासा बाहेरचा चेंडू पंचा दोन्ही समांतर स्वेर चेंडून दंडात्मक केला ते गोलंदाजाला बोनस स्वरूपानं सांघिक धावफलकावर 47 धावा धावफलकावर. उर्वरितच्या 2 चेंडूंचा खेळ बाकी. उर्वरितच्या 2 चेंडूंवर 2 मोठे फटके टोलवावे ह्या इराद्यानं सूरज आपल्या खांद्यावर स्ट्राईक घेतोय. आडव्या बॅटनं फटका टोलण्याचा प्रयत्न थोडीशी रूम करायचा आखू टप्प्याला आणि डीप मिड विकेटला फटका टोलवावा हा इरादा त्यानं पक्का केला होता. तो ऐन मुकेच्या क्षणी प्रयत्न राहिलाय आणि निर्धाव चेंडूच्या सांघिक धावफलकावर 47 धावा या धावफलकावर. गती परिवर्तनाचा चेंडू थोडासा पाहायला मिळतोय तो लिस्टिकच्या बाहेर आहे की काय. पंच 2 हात समांतर करताय. स्वेर चेंडूचा हा इशारा अवंताच्या स्वरूपात बोनस या धावसंख्येनं सांघिक धावफलक 48 धावा या धावफलकावर. 48 धावा धावफलकावर या मैदानावर स्पर्धेचं आगमन एका बाजूनं 28, 29 आणि 30 तारीखला एक गाव एक संघ या संकल्पनेतून झेंडोबा चषक याच मैदानावर रंगेल आणि त्यानंतर पुन्हा एकदा 4, 5 आणि 6 फेब्रुवारीला APL अनसूर प्रीमियर लीग APL या नावानं जे स्पर्धेचं आयोजन केलं तर भव्य दिव्य आयोजन असतं. त्या स्पर्धेचं वडेश्वर स्पोर्ट्स संघाचं भव्य दिव्य आयोजन आणि त्यानंतर म्हणजे स्पर्धांची लाईन लागते. म्हणजे गावात मात्र खेळण्याची संधी, गावातील खेळाडूंना हिरो बनण्याची संधी. ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना.
ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। बाउंड्री की तरफ पहली गेंद पर एक शानदार शॉट, गेंद बाउंड्री लाइन को पार करते हुए 4 रन के लिए। मैदान पर शुरुआत होती हुई बल्लेबाजी में प्रथमेश के बल्ले से शानदार शॉट, 4 रन के लिए। अगली गेंद इसी बीच में लेग कटर लेग ब्रेक गेंद, इस बार थोड़ा सा ज्यादा फ्लाइट दिया था। गेंद टिप्पा खाने के बाद कट होकर बाहर की तरफ निकली। गेंद को छोड़ा, बल्ले को हटाया गेंद के लाइन से। अपसाइड पर एक लॉन्ग ऑन बाउंड्री पर, ऑन साइड पर डीप लॉन्ग ऑन बाउंड्री पर, 2 फील्डर बाउंड्री लाइन पर। पावर प्ले का पहला ओवर और बॉलिंग मार्ग पर कमेंट्री बॉक्स की ओर से दर्शन गेंदबाजी करते हुए। इस बार पीछा किया गेंद का, ऑफ साइड पर कट किया बड़े खूबसूरती के साथ, डिप कवर पॉइंट बाउंड्री की तरफ। पहले रन के लिए निकले, दूसरे के लिए निकले, क्या संभव है तीसरा रन, लेकिन तब तक गेंद निकलते हुए बाउंड्री लाइन को पार करते हुए डीप कवर पॉइंट बाउंड्री पर। पावर प्ले का पहला ओवर और दूसरा चौका मैदान पर। थैंक यू डीजे। 2 चौके के साथ 8 रन टोटल, जो कि स्कोर बोर्ड पर बिना किसी नुकसान से 50 का टारगेट है वीर मराठा क्रिकेट टीम के सामने मैच को जीतने के लिए। ओवर पिच गेंद, खड़े खड़े खेलना चाहते थे, ऑन साइड पर रन के लिए निकले थे नॉन स्ट्राइकर एंड से, लेकिन जैसे देखा सिलिमिडॉन पर फील्डर है, अपने बढ़ते कदमों को वापस जो कि रोका दोनों बल्लेबाजों ने। स्कोरबोर्ड पर टोटल 8 रन, टारगेट 50 रनों का। आज का आखिरी मुकाबला, कल इस प्रतियोगिता का अंतिम दिन। वडेचर चषक 2022 एक बहुत ही बड़ा आयोजन, और इसी टूर्नामेंट के साथ आने वाले 29, 30 और 31 जनवरी को झंडोबा चषक, जो और एक बड़ी प्रतियोगिता। सुंदर शॉट, बल्ले के बीचों बीच कवर ड्राइव का बेहतरीन शॉट, डीप एक्स्ट्रा कवर बाउंड्री की तरफ गेंद निकलती हुई। देखना होगा, गेंद लगभग निकली बाउंड्री लाइन पर। तीसरा चौका, डबल फिगर में 2 अंकों में स्कोर आगे बढ़ा 12 पर। बढ़िया शुरुआत, तीसरा चौका बल्लेबाजी में 12 पर बढ़ता हुआ टोटल स्कोर बिना किसी नुकसान से। इस बार सामने बॉलर बैक टू द ड्राइव, और इसी के साथ सामने गेंद को लपेटा अपने हाथों में, फॉलो थ्रू में उस कैच को पकड़ा।
वापस और वन डाउन बैट्समैन सुशील गुबे नए बल्लेबाज मैदान पर। बॉलिंग में परिवर्तन कमेंट्री बॉक्स की ओर से जयेश खुद का पहला टीम का दूसरा ओवर और मैदान पर फील्डिंग में परिवर्तन। लेफ्ट हैंडर बल्लेबाज सामने स्ट्राइक पर जो ओमकार सामना करेंगे इस नए ओवर की अगली गेंद का। 50 का टारगेट वीर मराठा क्रिकेट टीम के सामने। पहला ओवर समाप्त। एक अच्छी शुरुआत मैदान पर बिना किसी नुकसान से। स्कोर 12 रन 1 विकेट पर। हल्का सा अपील अंपायर की ओर स्क्वायर लेग की ओर। अब टम पर ओवर पिच गेंद थी, खड़े खड़े खेलना चाहते थे लेकिन अच्छी किस्मत, गेंद बल्ले का कोई संपर्क नहीं हुआ। गेंद चली गई विकेट कीपर के हाथों में। कोई रन नहीं, कोई नुकसान नहीं। और एक बार फिर से अपने बॉलिंग मार्ग पर अगली गेंद लेकर जयेश राइट आर्म ओवर द विकेट, छोटा रनअप। इस बार छोटी गेंद हुक किया बड़े खूबसूरती के साथ फाइन लेग बाउंड्री की तरफ और गेंद लगभग निकलती हुई डीप फाइन लेग बाउंड्री पर 4 रन के लिए। का जो कि रन बन चुके हैं स्कोर बोर्ड पर, वो 4 बड़े शॉट के साथ 4 चौके बल्लेबाजी में। फुल टॉस गेंद एक सम्मानजनक खेला हाफ वॉली पर बल्ले के बीचों बीच लगभग फुल टॉस पर कवर ड्राइव का एक शॉट डीप एक्स्ट्रा कवर बाउंड्री पर गेंद को उठाते फील्ड करते जब तक थ्रो करते तब तक 2 रन पूरे किए दोनों बल्लेबाजों ने। 2 रन के साथ स्कोर आगे बढ़ा, 18 रन पर पहुंचा। 18 लॉस ऑफ 1 विकेट। खेल जारी दूसरे ओवर का मुकाबला 6 ओवर का। आज का दूसरा दिन वडेचर चषक 2022 आज का शाम के दौर में यह आखिरी मुकाबला। अच्छी गेंद इस बार फिर से सम्मानजनक, एक बिल्कुल कॉपी बुक स्टाइल, एक सम्मानजनक हल्के से गेंद को ड्राइव किया। शॉट एक्स्ट्रा कवर पर फील्डर और जब तक गेंद को फील्ड करते तब तक 1 रन। नए बल्लेबाज मैदान पर अंपायर से गार्ड लेते हुए सुशील गुबे स्कोर लगभग पहुंचता हुआ 19 रन पर पहुंचा 1 विकेट पर। आने वाले 29, 30, 31 जनवरी को और एक बड़ी प्रतियोगिता जेंडोबा चषक और फरवरी में 4, 5, 6 तारीख को जो कि अंसुर प्रीमियर लीग इसी मैदान पर इसी विकेट पर जो कि खेली जाएगी। ये और एक बड़ी जो कि प्रतियोगिता। लेग ब्रेक, लेग कटर, थोड़ा सा गति में परिवर्तन, स्लोवर वन, थोड़ा जल्दी खेल बैठे इस बार। सामने नए बल्लेबाज आते आते सुशील कोई खास समझ नहीं पाए, हल्के से स्टंप्स को बिखेर दिया था विकेट कीपर ने, लेकिन अपने क्रीज में सुरक्षित थे बल्लेबाज और एक बार फिर से सामना करते हुए इस बार गेंद के आने का इंतजार किया। हल्के से बल्ले का मुंह खोला, कवर पॉइंट पर फील्डर और जब तक गेंद को फील्ड करते 1 रन के साथ अपने खाते की शुरुआत करते हुए सुशील गुबे। खेल इसी के साथ समाप्त होता हुआ दूसरे ओवर का 2 ओवर का खेल समाप्त हुआ और 2 ओवर समाप्ति के बाद टोटल स्कोर 20 रन 1 विकेट पर। गेंदों का खेल बाकी और मैच को जीतने के लिए 24 गेंदों में 30 रन अभी भी चाहिए वीर मराठा क्रिकेट टीम को। बॉलिंग में और एक परिवर्तन, राकेश खुद का पहला टीम का तीसरा ओवर जारी रखते हुए। फील्डिंग में थोड़ा सा परिवर्तन मैदान पर ऑन साइड पर बाउंड्री लाइन पर 3 फील्डर तैनात दिखाई देते हुए एमएसपीआर स्पोर्ट क्रिकेट टीम के। और देखना होगा नए ओवर की शुरुआत मैदान पर। छोटी गेंद इस बार शॉर्ट पिच बाउंसर हुक करना चाहते थे लेकिन गेंद थोड़ी सी उछाल ज्यादा ली थी। इस बार गुडलेस स्पॉट पर गेंद निकली विकेट कीपर बिल्कुल स्टंप को चिपके हुए और राकेश एक बार फिर से छोटे रनअप के साथ 4-5 कदमों के रनअप के साथ अपने बॉलिंग मार्ग पर अगली गेंद लेकर आड़े बल्ले से खेला। इस बार ऑन साइड पर गेंद हवा में, मिड विकेट बाउंड्री पर फील्डर मौजूद। एक शानदार फील्डिंग वहां पर मिड विकेट बाउंड्री पर, एक सुंदर फील्डिंग उस कैच को पकड़ते हुए और दूसरी कामयाबी मिलती हुई मैदान पर एमएसपीआर क्रिकेट टीम को।
सुशील गुबे कोई खास अच्छा प्रदर्शन नहीं, एक रन बनाकर एक सफलता मिलती हुई इस ओवर में। खेल जारी, तीसरे ओवर का राकेश गेंदबाजी करते हुए और सामने लेफ्ट हैंडर बल्लेबाज मैदान पर। अच्छी गेंद इस बार यॉर्कर लेन की ऑफ स्टंप पर के छोड़कर निकली गेंद, शॉर्ट फाइन लेग पर फील्डर गेंद को फील्ड करते। अच्छी गेंदबाजी हो रही है इस ओवर में, एक सफलता मिली और इस सफलता के साथ बल्लेबाज को लगभग बीट किया वापस स्ट्राइक इन पर ओमकार, जो सामना करते हुए राकेश की गेंदबाजी का। राइट आर्म ओवर द विकेट, एक छोटा रन अप 4-5 कदमों का अपने बॉलिंग मार्ग पर। नए बल्लेबाज नॉन स्ट्राइकर इन पर महेश गावड़े। बड़ा शॉट पॉली पर लेकर मौका कैच का, गेंद कैरी नहीं हुई इस बार लॉन्ग ऑन बाउंड्री पर। कोशिश बढ़िया थी, हाफ चांसेस जिसे कहते हैं वो मौका था लगभग लॉन्ग ऑन बाउंड्री पर, कोशिश बढ़िया थी लेकिन आखिर में थोड़ा सा देरी से निकले जो कि कैच के लिए, और वहीं पर जो कि गेंद को फील्ड करते तब तक एक रन स्कोर के खाते में। सिंगल के साथ स्कोर आगे निकला 21, 21 रन पर 2 विकेट पर। और बढ़िया शॉट, गैप ढूंढा इस बार, थोड़ा सा जो कि हम बात कर रहे थे, चर्चा कर रहे थे इस आउटफील्ड की, वहीं पर गेंद थोड़ी सी रुक गई। पीछे डीप एक्स्ट्रा कवर बाउंड्री पर फील्डर जरूर मौजूद था लेकिन उससे पहले गेंद फील्ड होती। सिंगल के साथ स्कोर बनता हुआ 22, 22 पर पहुंचा। टारगेट 50 रन का, 6 ओवर का मुकाबला। आज का अंतिम दूसरा दिन वडेचर चषक 2022 कल इस टूर्नामेंट की प्रतियोगिता का अंतिम दिन रहेगा, लेकिन उससे पहले देखना होगा यह मुकाबला किस तरह से समाप्त होता है। इस बार लेग स्टंप पर गेंद घूमकर मारना चाहते थे, वाइड बॉल का इशारा अंपायर का, और एक रन अतिरिक्त रन के साथ जुड़ गया टीम के। 23, 23 पर पहुंचा। 27 रन अभी भी दूर है वीर मराठा क्रिकेट टीम। खेल जारी, तीसरे ओवर का आने वाले 3 ओवर का खेल जो लगभग अभी भी बाकी। आड़े बल्ले से खेला इस बार, शॉर्ट मिड विकेट पर फील्डर, शानदार फील्डिंग, अच्छा थ्रो, लेकिन बिल्कुल अपने पॉपिंग क्रीज में नॉन स्ट्राइकर एंड पर सुरक्षित। एक रन पूरा किया दोनों बल्लेबाजों ने। एक अच्छा ओवर, सफलता मिली, रनों पर रोक लगा दी। 3 ओवर का खेल 8 रन के साथ प्रति ओवर, 24 पर रुका। 24, 2 विकेट के नुकसान पर आने वाले 18 गेंदे और 26 रन अभी भी मैच को जीतने के लिए। झेंडोबा चषक 29-30-31 जानेवारी आणि त्यानंतर मात्र एक मोठी स्पर्धा, ज्या स्पर्धेकडे तुम्ही आम्हा सर्वांच्या नजरा, एपीएल अणसूर प्रीमियर लीग 4, 5 आणि 6 फेब्रुवारी। पंचांचा इशारा येतोय बॅटिंग पॉवर प्लेचा। उरलेत 18 चेंडूत आणि 18 चेंडूत महत्वाचं षटक बॅटिंग पॉवर प्लेचं, आणि ते षटक टाकण्यासाठी गोलंदाज सज्ज होतोय जयेश। समोर स्ट्राइकला सज्ज होते तो ओमकार, नॉन स्ट्राइकरला महेश गावडे, डावी उजवी जोडी मैदानात। गोलंदाज जयेश थोडंसं क्षेत्रक्षणात बदल करतोय मैदानात। एक महत्वाचं षटक जे बॅटिंग पॉवर प्लेचं, आणि डावखुऱ्या फलंदाजासाठी 3 खेळाडू तैनात, एक डीप मिड विकेट, एक डीप लॉंग ऑन आणि एक डीप फाईन लेग, असे 3 खेळाडू दिसत आहेत हे बाउंड्री लाईनला तैनात त्या ठिकाणी झेल टिपण्यासाठी। चांगली सुरुवात, बॅटिंग पॉवर प्लेचा षटक, एक ऑफ स्टंपरचा चेंडू, थोडासा ब्रेक पद्धतीचा टप्पा पडल्यानंतर थोडासा चेंडू हरकत करतोय आणि बाकीचं काम या ठिकाणी यष्टिरक्षक हा पूर्ण करतोय। फुलटॉस चेंडू, एक सुंदर फटका बॅटच्या मधोमध, डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्रीच्या दिशेनं। थोडासा या ठिकाणी मात्र अडथळा मैदानात जो या ठिकाणी दिसतोय, त्या ठिकाणी चेंडू थांबतोय। नक्कीच चेंडू जो बाउंड्री लाईनच्या दिशेनं जात होता तो थोडासा नैसर्गिक अडथळ्याबरोबर थांबतोय, आणि त्या चेंडूवर मात्र 2 धावांची भर ही धावसंख्येत पडते। 2 धावांच्या मदतीने धावफलक पुढे सरकतोय तो। 26, 26 धावा, 2 गडी बाद। 4थं षटक अजून करायच्या 24 धावा, आणि या 24 धावांसाठी उरलेत अजूनही या सामन्या दरम्यान हे 16 चेंडू। आखूड टप्प्याचा चेंडू नीट बॅटवर येत नाही, पुन्हा एकदा एकेरी धावेसाठी प्रयत्न होतोय, खराब फेक, या ठिकाणी ओव्हर थ्रो होतोय, गचाळ क्षेत्ररक्षण, 2 धावा बघूया। ज्या ठिकाणी एकच धाव होती त्या ठिकाणी मात्र आणखी 2 धावांची भर, म्हणजे एकंदरीत मिळत आहेत त्या 3 धावा या वीर मराठा क्रिकेट संघाला। खूप महत्वाच्या धावा
कारण सामना जर शेवटच्या षटकापर्यंत गेला तर या एकेरी दुहेरी धावा ज्या खराब क्षेत्ररक्षणामुळे त्या बऱ्याचदा महागड्या ठरतात सामन्यादरम्यान. त्याच दरम्यान मात्र 3 धावा दोन्ही फलंदाज पूर्ण करतायत. स्ट्राईकला सज्ज होतोय तो महेश गावडे, बॉलिंग मार्कवर सज्ज होतोय तो गोलंदाज जयेश. ओव्हरपिच चेंडू, मोठा फटका टोलवायचा प्रयत्न, चांगली गोलंदाजी या ठिकाणी गोलंदाज जयेशची. एक निर्धाव चेंडू, बॅटिंग पॉवर प्लेचं षटक, या षटकात मोठ्या फटक्यासाठी दोन्ही फलंदाज प्रयत्न करतायत, परंतु दुसऱ्या बाजूने मात्र एक भेदक गोलंदाज, एक टिचून मारा गोलंदाज करतोय. पुन्हा एकदा सुंदर चेंडू, चांगला चेंडू, यावेळी मात्र फ्लायटेड जास्त उंची दिलेला चेंडू, लेग ब्रेक पद्धतीचा, फलंदाजाला पूर्णपणे फसवतोय, चेंडू निर्धाव जातोय. यष्टीरक्षक बाकीचं काम पूर्ण करतोय. सुरू आहे ते 4थं षटक, जयेश गोलंदाजी करतोय. एक छोटा रनअप 4-5 पावलांचा पुढे सरसावतोय. पुन्हा एकदा मनासारखा फटका निघत नाही. स्क्वेअर लेगला, शॉर्ट स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक घेतोय. एकेरी धावेची भर, ही धाव संकेत पडते. खेळ समाप्त होतोय तो या चेंडू बरोबरच तो चौथ्या षटकाचा खेळ समाप्त आणि त्यानंतर धाव संख्या मात्र पोहोचली बरोबर ती 30 धावा. अजून करायच्यात 20 धावा आणि या 20 धावांसाठी उरलेत 12 चेंडू आणि 20 धावा असं समीकरण हे या सामन्यादरम्यान. प्रत्येक वेळी जो चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर जातोय हे बॉल बाईच आम्हाला खूप सहकार्य करतायत. तुमचं पण एकदा मनपूर्वक या ठिकाणी धन्यवाद. चांगली खेळपट्टी या ठिकाणी या स्पर्धेदरम्यान बनवतायत आमचे पिच क्युरेटर दीपक गावडे आणि त्यांचे मित्रमंडळ. खरोखर खूप चांगली खेळपट्टी, जी फलंदाजासाठी पोषक अशी खेळपट्टी या मैदानात आपल्याला बघायला मिळते. आणि याच खेळपट्टीवर आणखी 2 मोठ्या स्पर्धा 29, 30, 31 झेंडोबा चषक आणि त्यानंतर फेब्रुवारी महिन्यात 4, 5, 6 तारखादरम्यान अंशूर प्रीमियर लीग या मोठ्या स्पर्धेचं. बोला पुन्हा एकदा मैदानात गोलंदाजीत बदल होतोय. कॉमेंट्री बॉक्स एंडकडनं एक 10-12 पावलांचं रनअप घेऊन या ठिकाणी गोलंदाज सज्ज होतोय तो दर्शन. एक महत्वाचं षटक, उरलेत 12 चेंडू या सामन्यात दरम्यान. ऑप्टम्परचा चेंडू, एक सुंदर फटका, ऑफ ड्राईव्हचा डीप एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक येतोय. एकेरी धाव सहजगत्या दोन्ही फलंदाज पूर्ण करतायत. या षटकात 1-2 मोठे फटके मारावे लागतील. पुन्हा एकदा धावगती थोडीशी खाली येते वीर मराठा क्रिकेट संघाची, जी सुरुवातीला चांगली सुरुवात होती त्यानंतर मात्र गोलंदाज या ठिकाणी चांगली कामगिरी करतायत. फलंदाजावर या ठिकाणी थोडासा अंकुश लावतायत डावकुरा फलंदाज. स्ट्राईकला सज्ज होतोय तो ओमकार आणि बॉलिंग मार्कवर सज्ज होतोय गोलंदाज तो दर्शन. ऑप्टम्परचा चेंडू, या ठिकाणी चेंडूच्या रेषेत खेळायचा प्रयत्न, बॅट पासनं चेंडू भरपूर दूर. उरले 10 चेंडू अजून या सामन्या दरम्यान आणि या 10 चेंडूत करायचे आहेत 19 धावा. एक चुरशीची लढत संध्याकाळच्या सत्रात. पुन्हा एकदा सर्व मान्यवर उपस्थित सर्व खेळाडू आणि सर्व प्रेक्षक तुमचं स्वागत कॉमेंट्री बॉक्स मधून. पुन्हा एकदा त्याच लाईनला चेंडू, यष्टीरक्षक चूक करतोय. बघूया पंचांचा इशारा काय होतोय तो. 22चा इशारा या ठिकाणी पंचांचा होतोय. एकेरी धावेची भर धाव संख्येत पडतोय, परंतु जे बॅटिंग पॉवर प्लेचं षटक त्या षटकात मात्र अतिशय चांगली गोलंदाजी वीर मराठा क्रिकेट संघाकडून दर्शन गोलंदाज या ठिकाणी करताना दिसतोय. स्ट्राईकला सज्ज होतोय तो महेश, ज्या महेशने गोलंदाजीत अवघ्या 10 धावा दिल्यात, 2 महत्वाचे गडी बाद केलेत. तोच महेश अष्टपैलू खेळाडू. बघूया आपल्या संघासाठी फलंदाजीत काय कामगिरी करतोय. गोलंदाज दर्शन आपल्या बॉलिंग मार्कवर कॉमेंट्री बॉक्स एंडकडनं. फुलटॉस चेंडू, लोअर फुलटॉस आडव्या बॅटनं, एक हाती फटका, शॉर्ट मिड विकेटला क्षेत्ररक्षक. पुन्हा एकदा या ठिकाणी एकेरी धाव. चांगली गोलंदाजी या षटकात, ज्या षटकात एक मोठा फटका हवाय वीर मराठा क्रिकेट संघाला, त्या षटकात मात्र फलंदाजांना आतापर्यंत जखडून ठेवण्यात यश मिळतंय गोलंदाज दर्शनला. डावकुऱ्या फलंदाजाला राऊंड विकेट, राईट हँडरला ओव्हर द विकेट असा संमिश्र मारा
आमच्या कॉमेंट्री बॉक्स कडनं गोलंदाज करताना दिसतोय. पुढे येतोय चेंडू हवेत, झेल टिपायची संधी, लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतोय, झेल टिपला जातोय, डावखुरा फलंदाज ओमकार बाद होतोय आणि लॉंग ऑनला या ठिकाणी झेल टिपला जात तिसरा हादरा बसतोय तो वीर मराठा क्रिकेट संघाला. माफ करा, 6 चेंडू आणि 16 धावा सामना जिंकण्यासाठी. धावसंख्या झाली 34. शेवटचं षटक निर्णायक षटक, एक चांगली गोलंदाजी दर्शनची या षटकात फक्त 3 धावा देतोय. एकंदरीत 2 षटकात तो आपल्या गोलंदाजीत 2 षटकात एकंदरीत दर्शन 15 धावा देतोय आणि त्या 15 धावात प्रतिस्पर्धी संघाला मात्र 3 हादरे देतोय. शेवटचं षटक 6 चेंडू, थोडीशी मैदानात चर्चा होते खेळाडू दरम्यान या महत्वाचं षटक कुठल्या गोलंदाजाकडे द्यावं MSPR क्रिकेट संघाकडून. आणि बघूया या ठिकाणी सरते शेवटी विचार विनिमय होत गोलंदाज सज्ज होतोय तो अनिकेत आपल्या बॉलिंग मार्कवर. 6 चेंडू उरलेत, 6 चेंडू आणि या 6 चेंडूत 16 धावा सामना जिंकण्यासाठी. संध्याकाळच्या सत्रात थोडासा गारवा नक्की सुरू झालाय वातावरणात आणि त्यानंतर मात्र थोडस अवघड असेल मोठे फटकेबाजी करायची. पण बघूया काय घडतंय या शेवटच्या षटकात. चांगली सुरुवात या ठिकाणी बघूया. चेंडू यष्टिरक्षकाच्या मागे जातोय, एकेरी धाव दोन्ही फलंदाज पूर्ण करतायत. एक चांगली सुरुवात अनिकेत गोलंदाज करतोय आपल्या बॉलिंग मार्कवर. एकेरी धावेची भर धावसंख्येत पडते. उरलेत 5 चेंडू आणि या 5 चेंडूत अजून एक करायचे आहेत सामना जिंकण्यासाठी. या 15 धावा समोर आहे तो डावकुरा फलंदाज नागेश मैदानात सज्ज होतोय, पंचांकडून गाड घेतोय आणि सामना करतोय तो अनिकेतच्या गोलंदाजीचा. आखिरी ओवर का खेल जारी, 5 गेंदों का खेल और 5 गेंदों में अभी भी मैच को जीतने के लिए 15 रन वीर मराठा क्रिकेट टीम को. राउंड विकेट, राइट आर्म राउंड विकेट अपने बॉलिंग मार्क पर कमेंट्री बॉक्स की ओर से. 5 गेंदों का खेल और 15 रन. 5 चेंडू उरलेत आणि 5 चेंडूत 15 धावा सामना जिंकण्यासाठी. आगे निकलकर खेला इस बार ऑन साइड पर, गेंद को मिड विकेट बाउंड्री की तरफ, फील्डिंग डीप मिड विकेट बाउंड्री पर और जब तक गेंद को उठाते फील्ड नहीं करते तब तक 2 रन पूरे किए दोनों बल्लेबाजों ने. तीसरे रन के लिए निकले दोनों बल्लेबाज और रनआउट का खतरा नॉन स्ट्राइकर एंड पर आउट. तो और एक सफलता मिली, लेकिन फिलहाल जो कि बिल्कुल जो कि सोच रहे थे स्ट्राइक को, जो कि हलचल हो रही थी, वो स्ट्राइक मिलता हुआ बल्लेबाज को. 2 रन मिल गए स्कोर के खाते में और एक विकेट यानी चौथे विकेट का पतन होता हुआ मैदान पर. डीजे
एक नए बल्लेबाज मैदान पर। 13 रन अभी भी चाहिए, स्कोर हो चुका है 37। 4 गडी बाद 37 अशी धावसंख्या। नवीन फलंदाज मैदानात सज्ज होतोय तो भरत अमोल गाडी। सुंदर फटका मिड विकेटला, बघूया दुसऱ्या धावेसाठी मिस फिल्डिंग। 2 धावा दोन्ही फलंदाज पूर्ण करतायत। 2 धावा, धावसंख्येत भर पडते ती 2 धावांची, 2 धावा बरोबर धावसंख्या मात्र पोहोचते ती 39 39। 4 गडी बाद 39 शेवटचं षटक। पाठलाग होतोय तो 50 धावांचा वीर मराठा क्रिकेट संघाच्या वतीनं MSPR क्रिकेट संघानं प्रथम फलंदाजी केली। 49 धावा आणि 50 धावांचं आव्हान पार करताना शेवटचं षटक या ठिकाणी धावसंख्या पोहोचते ती 39। गोलंदाजी करतोय तो अनिकेत। ऑप्टम्परचा चेंडू, सुरेख असा फटका, कटचा फटका, डीप एक्स्ट्रा कव्हरला, पुन्हा एकदा गचाळ क्षेत्ररक्षण। 2 धावा मिळतात, ज्या ठिकाणी एकेरी धाव होती त्या ठिकाणी पुन्हा एकदा 2 धावा, धावसंख्या पुढे सरकते ती या 2 धावांच्या मदतीनं बरोबर 41 अशी धावसंख्या। 4 गडी बाद 41, अजूनही हव्यात 9 धावा सामना जिंकण्यासाठी आणि या 9 धावांसाठी उरलेत फक्त मात्र शेवटच्या षटकातील 2 चेंडू। लास्ट 2 बॉल्स, 2 गेंदों में 9 रन। दोन चेंडू उरलेत आणि या 2 चेंडूत करायचे आहेत 9 धावा। ये गेंद काफी निर्णायक होगी योगेश। इस गेंद पर किसी भी तरह से बल्लेबाज को बड़ा शॉट लगाना पड़ेगा अगर वीर मराठा क्रिकेट टीम को ये मैच जीतना है। और दूसरी अगर बात की जाए MSPR क्रिकेट टीम को, ये गेंद आप डॉट निकाल लो, बस मैच को जीत लो। 2 गेंदों का खेल बाकी और 9 रन। 2 चेंडू उरलेत आणि 2 चेंडूत करायच्या 9 धावा। बहुत ही काटे का टक्कर मैदान पर। सामने स्ट्राइक एंड पर भरत, बॉलिंग मार्ग पर अनिकेत, राइट आर्म राउंड विकेट और अंतिम ओवर और 2 गेंदों। सभी की निगाहें बिल्कुल मैदान पर, इस केरी मैदान अंसुर पुल जहां पर यह प्रतियोगिता चलती हुई। आगे निकले, बड़ा शॉट, लेकिन कैच का मौका देखना होगा फील्डर गेंद के नीचे दूसरे प्रयास में। लेकिन शायद कोई परेशानी नहीं होगी इस कैच छूटने के साथ, क्योंकि अब जो कि कैच छूटा बने वहां पर 2 रन, अगर पकड़ते तो रन भी नहीं बनता। लेकिन मैच आ चुका है लास्ट बॉल पे और अभी भी चाहिए मैच को जीतने के लिए 7 रन। शेवटचा चेंडू 7 धावा आणि जर सामना बरोबरीत संपला तर दोन्ही कॅप्टन सुपर ओव्हरचा सामना असेल। दोन्ही कर्णधार आपण नोंद घ्या। तो अब छक्का लगाना पड़ेगा इस अंतिम गेंद पर। लास्ट बॉल टू गो।